श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर दादांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे कामे करत राहायची की सेवा करत राहायची. कामे करण्याने आपल्या गरजा पूर्ण होतो, पण गरजा पूर्ण होताना जे अडथळे आपल्याला निर्माण होतात ते भक्तीमुळेच आपले नाहीसे होतात. तर तुम्हाला आज मी अशीच एक कथा सांगणार आहे की काम आणि भक्ती यामधला फरक आणि काम करूनसुद्धा भक्ती करणं, सेवा करणं यामधला फरक. तर तुम्हाला आज मी संत जनाबाई, म्हणजे तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, तर संत जनाबाई एक मोठी संत आहे. जेव्हा ती 8-9 वर्षाची असतानाच, म्हणजे लहानपणापासूनच तिला भक्तीची आवड निर्माण होती. भक्ती करायची, सतत विठ्ठलाचं नाव घ्यायची आणि ती खूप एका गरीब घराण्यात जन्मली. एके दिवशी ती आईवडिलांसोबत पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्यावर ती विठ्ठलाचं रूप पाहून इतकी वेडी झाली की तिने हट्ट पकडला की मी पंढरपुरालाच राहीन. मग तिच्या आईवडिलांनी कशी समजूत काढली, पण ती काही मानायला तयार नव्हती, कारण संत जनाबाई पूर्णपणे ही विठ्ठलाची वेडी झाली होती. संत जनाबाई यांच्या आईवडिलांनी नामदेव हे मोठे संत यांच्या घरी संत जनाबाईला ठेवण्यात आले आणि ते निघून गेले. मग पंढरपूरला संत जनाबाई नामदेवांच्या घरी जे काही कामं मिळत असेल ते करायची आणि तिला एक झोपडी दिली, तिथे राहायची. त्या झोपडीतच आपलं खाणं पिणं जे काही असेल तिचा उदरनिर्वाह तिथेच होत होता. नामदेवाच्या घरातली उष्टी भांडी, कपडे, दळण या सर्व कामासाठी अगदी आनंदाने संत जनाबाई काम करायची. पण तिच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद होती की ती सतत विठ्ठल 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 जपायची. याच्यातून नामस्मरणामध्ये किती ताकद असते या गोष्टीतून आपल्याला समजेल. तसेच ती पुढे दिवस चालले गेले आणि ती तरुण झाली. त्यानंतर ती जी नामदेवाची उष्टी भांडी होती, नामदेवाने जी ठेवायची आपले जेवण केलेलं ते उष्ट खायची, म्हणजेच ती नामदेवाला आपला गुरु मानायची. असा काळ ओलांडत गेला आणि तिची भक्ती पाहून विठ्ठल इतका प्रसन्न झाला की स्वतः विठ्ठल तिचे काम करायला यायचं. तिचे काम करायला, दळण भांडी या सगळ्या गोष्टी करायला विठ्ठल यायचा आणि म्हणायचा, जनी तू दमली आहेस, चला आपण दोघे मिळून. विठ्ठल स्वतः जातीने धरून दळून काढायचे. जनी ओव्या गात राहायची. विठ्ठल तिला साथ देत होता. देवाच्या स्पर्शाने जनीचा सगळा थकवा पळून जायचा. म्हणजे असा तिच्या झोपडीमध्ये जो प्रकाश पडला, तिला असं वाटलं की असं कसं झालं आणि तिथे विठ्ठल प्रकटला. विठ्ठलाचे दर्शन पाहून ती थक्क होऊन गेली. दळण जपून विठ्ठल घाईघाईने मंदिरात परत गेला. पण जाताना घाईत आपले मौल्यवान वस्त्र आणि सोन्याचा हार जनीच्या झोपड्यात विसरला. बघा, कुठे ना कुठे त्या पण युगात काही दृष्ट लोक राहायचे, या पण कलियुगात काही दृष्ट लोक आहे. म्हणजे चांगलं काम करत असताना कुठेतरी लोक अडथळा निर्माण करतातच. बघा, जनीचे सगळे कामं हा आपला विठ्ठल तिला साथ द्यायचा. म्हणजे कामातही सेवा आहे, कामातही भक्ती दडलेली आहे. तसेच एका दृष्ट माणसाने म्हटलं की जनीच्या झोपडीमध्ये एक सोन्याचा हार लपलेला आहे. तर तो नामदेवानी शंका पकडली की खरंच आहे का. तेव्हा तिची तपासणी केली तिच्या झोपडीची, तर नामदेवाच्या सोन्याचा हार जनीच्या झोपडीत निघाला. ते जनीला माहीतच नव्हतं की कसं काय झालं. जनीचं हे सगळं पाहून तिला फाशीची शिक्षा देण्यात आली. ठरवली फाशीची शिक्षा. मग जेव्हा तिला फाशीची शिक्षा जनीला देण्यात आली तेव्हा काय झालं ते बघूया. जनीला न्यायसभेसमोर उभे केले आणि तिला सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावण्यात आली. जनीला जेव्हा सुळावर नेण्यात येत होते तेव्हाही तिच्या मनात देवावर कोणताही राग नव्हता. तिने विठ्ठलाचा धावा केला. असे म्हणतात, जनी विठ्ठलाची आवडणी करताच तो ज्या लोखंडी सुळावर जनीला चढवणार होते त्या लोखंडी सुळाचा लाकडाचा मऊसर तयार झाला. त्याची मऊसर
सुंदर पाण्यामध्ये झऱ्यात निर्माण झाले. हा चमत्कार पाहून जनीच्या मनात, लोकांच्या मनात भक्तीची ताकद काय असते हे समजलं. म्हणजे हे विठ्ठलाचीच लीला होती. त्यानंतर जनीनी हे एक देवाचा चमत्कार होता. स्वतःचे कष्ट आणि यामागे लपलेली जनीची भक्ती या कथेतून तुम्हाला दिसेलच. पण तुम्हाला एक सांगते, जेव्हा गोवऱ्या ती थापायची, म्हणजे आता इकडे तर गोवऱ्याचं म्हणते, तेव्हा एका दृष्ट माणसाने गोवऱ्या एकत्र केल्या आणि सांगितल्या की ह्या सगळ्या गोवऱ्या माझ्याच आहे. पण त्यामध्ये काही जनाबाईच्या गोवऱ्या होत्या. मग न्यायासमोर, राजासमोर न्याय करायचा होता, तेव्हा तिने सांगितली की विठ्ठलाच्या ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असं नाव येईल ती गौरी जनाबाईची. मग सगळ्या गौऱ्या नामदेवानी चेक केला. काही गौऱ्यांमध्ये विठ्ठल विठ्ठल असं नाम नव्हतं येत, पण काही गौऱ्यांमध्ये विठ्ठल 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 असं नाव येतं. ज्या ज्या गौऱ्यामध्ये विठ्ठल असं नाव येत होतं ते गौरी जनाबाईची. मग लोकांना जनाबाईची भक्ती सेवा समजायला लागली आणि एक महान संत म्हणून ती या आपल्या इतिहासमध्ये तिने आपलं नाव नोंदवलं. म्हणजेच जनाबाईची ही कथा हे सर्वांना माहीतच आहे. त्यावेळी संत नामदेवांनी सुद्धा जनाबाईची माफी मागितली. यामधून हेच लक्षात येते की भक्ती आणि काम हे दोन्ही सोबत असताना कुठलीही गोष्ट आपल्याला शक्य नाही आहे. सगळ्या गोष्टी शक्य होतील, परंतु तुम्ही काम आणि पैसा या दोनच गोष्टीच्या मागे धावत बसला तर तुम्ही भक्तीला विसरलात, म्हणजे देवाला विसरला. हे मानवी देह विसरू नका, देवाने दिलेला आहे आपल्याला. देवाने दिलेली मानवी देहाची पूजा पण सेवा पण देवाचीच करायची आहे आपल्याला. तुम्ही जो कोणी तुमचं कुलदैवत्व त्याची सेवा करा. स्वामी समर्थांचा हात पकडा, स्वामीची सेवा करा. यातून मी तुम्हाला, या कथेतून मी हेच सांगत आहे की भक्ती आणि सेवा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या गरजेपुरती भक्ती करू नका किंवा गरजा नसताना भक्ती संपवू नका. काही लोक तिथपर्यंतच नामस्मरण करते आणि सगळं ठीक झालं की नामस्मरण सोडून देते, पण असं चुकूनही करू नका. जनाबाईला बघा, ती भक्ती आणि काम सोबत करायची, म्हणजे तिचं काम बघून स्वतः विठ्ठल तिच्या कामाला यायचं. म्हणजे तिच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद होती की स्वतः विठ्ठल हा विठ्ठलात प्रकटला आणि तिची कामं विठ्ठल करू लागला. म्हणून कामेच करावीची की कामेच करायची. कामे करून फक्त तुम्हाला पैसा मिळतो आणि पैशातून तुमचा उदरनिर्वाह होतो, तुमच्या गरजा पूर्ण होता, पण तुम्हाला एक लक्षात ठेवा, समाधान मिळत नाही. समाधान मिळायचं असेल तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला सेवेतून आणि भक्तीतूनच मिळतो. तर कसं वाटली ही छोटीशी कथा? तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब जरूर करा. भेटूया एका नंतरच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री